तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी आहे इंद्राणी मौलप्रचा सर्वा. तर आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे 2 दिवसापूर्वी आपल्या दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, नीटचा पेपर जो लीक झाला होता त्याच्यासाठी जे आंदोलन चालू होतं, काल 2 दिवसापूर्वी त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. तर ते मी 2 दिवस पेपरमध्ये वाचत होतो. तर आपली जी BJPची सरकार आहे सध्या, ती जे आंदोलन चालू होतं याच्याविषयी काही बोलण्यामध्ये तयार नाही, म्हणजे सरकारला झुकायला मान्य नाही. तर काल लाठीचार्जमध्ये 19 जणांचा जो बळी किंवा त्यांचं काही घातपात वगैरे किंवा जखमी झाले असेल, पण ते लाठीचार्ज करताना सरकारला हे कळायला पाहिजे होतं की आपले जे आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत ते देशाचे भविष्य आहेत आणि नीटच्या पेपरसाठी जे 16 घंटे अभ्यास करतात आणि अचानक हा पेपर लीक व्हायला लागला, तर हा संताप आणि आक्रोश हा होणारच मित्रांनो. आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपले अभिजित दिपके, जे कॉक्रोच पार्टीचे अध्यक्ष आहेत CJP, ते पण त्यांना सहकार्य करतात. मेन म्हणजे मला एक आश्चर्य वाटलं, आपले टॉलिवूडचे अभिनेते प्रकाश राज हे पण त्या आंदोलनामध्ये सामील झाले. तर माझं म्हणण्याचा अर्थ हे की सरकारनं त्यांच्या काही अडचणी आहेत त्या ऐकायला पाहिजे होत्या, त्यांच्यावर लाठीचार्ज करायला नव्हता पाहिजे. अशाने आक्रोश अजून वाढेल, विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरुद्ध संताप जास्त पसरेल आणि याच्यामध्ये काही जण त्या आंदोलनाचा फायदा पण घेऊ शकतात. पण लाठीचार्ज करताना ज्या मुलींना किंवा विद्यार्थ्यांना लागले असेल त्याचा विचार सरकार करू शकते का? तर माझं म्हणणं काय आहे फक्त की जे विद्यार्थी आंदोलन करतात नीटच्या पेपर लीक झाल्यामुळे, तर सरकारने फक्त त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की जेव्हा हे आंदोलन चालू असं हे आहे त्यावेळेस त्या आंदोलनाला किंवा त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी कोणताही सेलिब्रिटी, कोणताही अभिनेता किंवा कोणीही क्रिकेटर्स वगैरे कोणीही सहकार्य केले नाही, कोणाचेही ट्विट वगैरे आले नाही, जेणे आपण त्यांना आपले आयडल मानतो. अशाने तरी काहीतरी सपोर्ट करायला पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, किंवा ते बोलतात की विद्यार्थी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आंदोलनाला. आता पंजाबी जे आपले सहकारी आहेत ते पण ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. आपले जे रिपोर्टर्स वगैरे यांनी थोडं सरकारबद्दल बोलायला पाहिजे की जे विद्यार्थी आंदोलन करतायत ते आंदोलनामध्ये काय बाबी आहेत, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे हे सरकारनं ऐकून घ्यायला पाहिजे. आपले जे महाराष्ट्राची किंवा भारताची जी आर्थिक स्थिती आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ती खूप बिकट आहे मित्रांनो. 16 घंटे अभ्यास करून पेपर कधी लीक होत असेल तर तो त्रास फक्त त्या विद्यार्थ्यालाच माहिती जो स्वतः अभ्यास करतो. लाठीचार्ज करताना पोलिसांना थोडं बी हे वाटलं नाही की विद्यार्थी कशासाठी बसलेत आणि आपण लाठीचार्ज कसा करावा. पण लाठीचार्जचा ऑर्डर देणारे हे मित्रांनो आपलेच माणसं आहेत, तुम्ही ज्यांना मतदान केलं आहे. तर माझं म्हणणं आहे फक्त त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून इथून पुढे ह्या घटना होणार नाहीत. पण सरकारनं कधी ह्या बाबींना दुर्लक्ष केलं किंवा असाच लाठीचार्ज चालू राहिला ते येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो विद्यार्थी आक्रोश किंवा मोठं आंदोलन करू शकतात. याच्यामध्ये घातपात होण्याचे बी चान्सेस भरपूर आहेत. तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की विद्यार्थ्यांना की संयमाने घ्या. आपल्यासोबत अभिजित दिपके साहेब आहेच आणि उपोषणा बसले आपले सोनम वेंगचूक सर, आय थिंक हेच नाव आहे, हे उपोषणाला बसले आहेत, त्यांना सहकार्य करावे. माझी हीच अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांना पूर्णपणे न्याय भेटला पाहिजे आणि लाठीचार्ज यापुढे झाला नाही पाहिजे. लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये दोघांचं नुकसान आहे, एक आपल्या सरकारचं बी आहे आणि एक विद्यार्थ्यांचं बी आहे. कारण की विद्यार्थ्यांनी कधी आक्रोश केला तर सरकारला झुकावं लागेल मित्रांनो. ह्याच्यामध्ये आर्थिक नुकसान हे आपल्या भारताचंच होणार आहे, देशाचंच होणार आहे. तर माझं म्हणणं आहे सरकारला की फक्त जे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याबद्दल सरकारने थोडा विचार करावा, विद्यार्थ्यांच्या मागणी ऐकून घ्यावा, त्याच्यावर विचार करावा आणि नंतर सांगावं. चला, जय महाराष्ट्र.